नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हा व्हिडिओ बघत असताना किंवा या अगोदरच तुमच्यापर्यंत ही न्यूज ऑलरेडी पोहोचलेली असेल, की देशातला हा एक प्रेस्टिजियस बँकिंग सेक्टरमधला जॉब जो की IBPS प्रोबेशनरी ऑफिसरचा त्याचं नोटिफिकेशन आउट झालेलं आहे. या अगोदर ऑलरेडी मी एक व्हिडिओ IBPS नोटिफिकेशनच्या बाबतीत बनवलेला होता. त्यामध्ये मी एक्स्पेक्टेड नोटिफिकेशन कधी येणार आहे, किती एक्स्पेक्टेड जागा आहेत, याच्या बाबतीत एक डिटेल व्हिडिओ बनवलेला होता. त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणेच तेवढ्याच जागा जवळपास या IBPSने यावर्षी प्रोबेशनरी ऑफिसरसाठी डिक्लेअर केलेल्या आहेत. पण IBPS POचं हे नोटिफिकेशन येणं हे आपल्या तयारीसाठी एक चांगला बूस्ट असू शकतो. या अगोदर ऑलरेडी SBI प्रोबेशनरी ऑफिसरचं नोटिफिकेशन आलेलं आहे. SOची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी IT असेल, AFO असेल, HR असेल, मार्केटिंग असेल, यांच्यासाठी पण IBPS स्पेशलिस्ट ऑफिसरचं पण नोटिफिकेशन IBPSने रिलीज केलेलं आहे. पण या पर्टिक्युलर व्हिडिओमधून पुढच्या 5 ते 7 मिनिटांमध्ये आपल्याला IBPS POच्या बाबतीत महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, ज्या नोटिफिकेशनमध्ये आलेल्या आहेत. पण सोबत-सोबत ज्या नोटिफिकेशनमध्ये न दिलेल्या गोष्टी, एक्स्पेक्टेड प्रिलिम्सची डेट आणि मेन्सची डेट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघूया आपण IBPS प्रोबेशनरी ऑफिसरचा एक प्रेस्टिजियस पॉवर अँड ग्रोथ असलेला जो जॉब आहे, जो देशातल्या 11 नॅशनलाइज्ड बँक, ज्यामध्ये बँक ऑफ बरोदा, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, युको बँक, पंजाब अँड सिंध बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र, या सगळ्या बँकांसाठीची एक कंबाईन नोटिफिकेशन IBPS प्रोबेशनरी ऑफिसरसाठी ही पब्लिश झालेली आहे. बघूया आपण या संदर्भात. मी ऑलरेडी हा पार्ट मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला होता. बघा, नोटिफिकेशन हे 1 जुलैला म्हणजे आज हे डिक्लेअर झालेलं आहे. याचं शॉर्ट नोटिफिकेशन कालपासून आपल्याला सगळ्याच टेलिग्राम चॅनलवर बघायला भेटलेलं असेल. प्रिलिम्सची जी डेट होती ही तुम्हाला ऑगस्ट सांगितलेली आहे. नोटिफिकेशनमध्ये ऑगस्ट सांगितलेली आहे. एक्स्पेक्टेड नोटिफिकेशनमध्ये न दिलेली ही डेट म्हणजे प्रिलिम्सची जी IBPS कॅलेंडरमध्ये पण डिक्लेअर आहे 22-23 ऑगस्ट. हे लक्षात ठेवायचं आहे की IBPS POचा पेपर तुमचा प्रिलिम्सचा 22 आणि 23 ऑगस्टला होणार आहे आणि एक्स्पेक्टेड मेन्स जी असेल ती 4 ऑक्टोबरला असेल. याचं डिटेल नोटिफिकेशन पण आपल्याला डेट वाईज हे फॉर्म अप्लाय केल्यानंतर आपल्याला वेबसाईटवर भेटणारच आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट, प्रिलिम्सच्या बाबतीतच्या ज्या डेट्स आहेत त्या 22 आणि 23 ऑगस्ट आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे आणि मेन्स 4 ऑक्टोबरला आहे. या पद्धतीनंच आपली प्रिपरेशन ही तयारी चालू असणं गरजेचं आहे. पुढे येत असताना प्रोबेशनरी ऑफिसर PO म्हणजे नेमकं काय, तर प्रोबेशनरी ऑफिसर पदाचा हा स्केल 1 ऑफिसरचा जॉब, ज्यामध्ये आपल्याला पॉवर ग्रोथ सगळ्याच गोष्टी आहेत. एका एक्झाममध्ये आपल्याला 11 वेगवेगळ्या नॅशनलाइज बँकांमध्ये जॉब करण्याची संधी असू शकते. 11 पैकी एका बँकेत आपलं सिलेक्शन होणार आहे. अनलिमिटेड यामध्ये करिअर ग्रोथ आहे. स्केल 1 ऑफिसरचा हा जॉब आहे. पब्लिक सेक्टर बँकिंगची पोस्टिंग आपल्याला भेटणार आहे. गव्हर्नमेंटचा जॉब आहे. हाय सॅलरी आणि पर्क्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत. फास्ट प्रमोशन यामध्ये प्रत्येक 1.5 ते 2 वर्षामध्ये तुम्हाला स्केल 2, स्केल 3, स्केल 4 ऑफिसर होण्याचे चान्सेस असणार आहेत. लीडरशिप रोल भेटणार आहे. जॉब सिक्युरिटी असणार आहे ॲज अ गव्हर्नमेंट जॉब. ओके. पुढे येत असताना आपल्याला डिटेल नोटिफिकेशन पण बघायचं आहे. मी ऑलरेडी या बँकांची नावं तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेली आहेत. या एवढ्या बँकांमध्ये आपल्याला हा जॉब लागू शकतो. पुढे येत असताना आपल्याला जॉब रोल काय असणार आहे याची पण थोडी माहिती असणं गरजेचं आहे. फास्टमध्ये सांगतो आपल्याला. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट आहे. लोन प्रोसेसिंग आणि व्हेरिफिकेशनचं काम आपल्याला करावं लागेल ॲज अ प्रोबेशनरी ऑफिसर, स्केल 1 ऑफिसर. ब्रांच ऑपरेशनचं मॅनेजमेंट असेल, बिझनेस डेव्हलपमेंटची ॲक्टिव्हिटीज असतील, अकाउंट ओपनिंग आणि बँकिंग सर्व्हिसेस असतील, फायनान्शियल प्रोडक्ट्सची मार्केटिंग असेल, टीम हँडलिंग आणि लीडरशिपची तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी भेटणार आहे आणि ट्रेनिंग नंतर ॲज अ प्रोबेशनरी ऑफिसर आपल्याला जॉब भेटणार आहे. पुढं आपल्याला अजून काही महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये जर बघायच्या तर सॅलरीज अप्रॉक्सिमेटली 80,000 पेक्षा जास्त स्टार्टिंग पेमेंट आपल्याला असणार आहे. HRA लीज फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. ट्रॅव्हल अलाउन्स, मेडिकल बेनिफिट्स, फास्ट प्रमोशन्स ऑलरेडी सांगितलं. स्टाफ लोन बेनिफिट आणि परफॉर्मन्स इन्सेंटिव्ह यामध्ये आपल्याला अवेलेबल असणार आहेत. इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी याच्यासाठी अप्लाय करू शकतो. ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे. SBI POला फायनल इयर अपियर पण चालतो. एज लिमिट 20 ते 30 असणार आहे. एज रिलॅक्सेशन ॲज पर गव्हर्नमेंट रूल्स आपल्याला SC, ST, OBC कॅन्डिडेटला आणि PWD कॅन्डिडेटसाठी ते अवेलेबल असणार आहे. बघा, आता याच्या सोबत महत्त्वाच्या पुढच्या गोष्टी तर बघायच्या आहेत, त्या म्हणजे व्हॅकन्सीजच्या बाबतीतच्या.
बघा व्हॅकन्सीचा आकडा मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितला होता, की जवळपास 2026ला 6,500 ते 7,000 जागा येणार आहेत. मी अजूनही त्या गोष्टीवर फर्म आहे. 6,500 ते 7,000 जागा. 7,000 कशा होऊ शकतात हे पुढे तुम्हाला कळेल. पण ट्रेंड बघता 2022ला 6,432, 2023ला 3,049, 24ला 4,455, 25ला 5,208 आणि 26ला बिलकुल याच्यापेक्षा जास्त 7,000 पर्यंत जागा, डिक्लेअर्ड जागा 6,715 आहेत, जो की मोठा आकडा आहे. मागच्या 1, 2, 3, 4, 5 वर्षातला हा सगळ्यात मोठा आकडा आहे. त्याच्यामुळे हे रिक्रुटमेंट आणि हे नोटिफिकेशन खूप महत्त्वाचं आहे. सोबत सगळ्या एक्झाम लागून आलेल्या आहेत. त्याच्या प्रिलिम्सच्या डेट ऑलमोस्ट सोबत आहेत. SBIची प्रिलिम्सची डेट 1-2 ऑगस्ट असू शकते. यांची दिलेली आहे ऑलरेडी मी सांगितली 22-23 ऑगस्ट असू शकते. AFOची तुमची स्पेशलिस्ट ऑफिसरची ही 27-28 ऑगस्ट असू शकते. एकाच महिन्यात सगळ्या एक्झाम आहेत आणि विशेष सगळ्यांनाच आपल्याला क्वांट LR इंग्लिशचा अभ्यास करायचाच आहे. पुढे येत असताना या व्हॅकन्सीचं ब्रेकअप जर बघितलं आपण कसं झालेलं आहे, तर यामध्ये आपल्याला नोटिफिकेशनमध्ये आलेल्या जागा 6,715, यामध्ये वेगवेगळ्या बँकांच्या आपल्याला जर बघितल्या तर टोटल सगळ्यात जास्त जर आम्हाला कुठे बघायला भेटते तर ते भेटते बँक ऑफ बरोडामध्ये. बँक ऑफ बरोडाने यावर्षी 1900 जागा टोटल यामध्ये दिलेल्या आहेत. बँक ऑफ इंडियामध्ये 500, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र 1100, कॅनरा बँक 1500. मोठे आकडे जर बघितले आपण तर 1900, 1100 आणि 1500 या 3 बँकांमध्ये सगळ्यात जास्त व्हॅकन्सीज यांनी यावर्षी दिलेल्या आहेत. बरं, सगळ्यात महत्त्वाचं मी म्हणतोय की 6,715 पेक्षा आकडा मोठा होणार आहे. तो का होणार आहे याचं साधं रिझन, युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये या जागा 1900 पेक्षाही जास्त असू शकतात, लक्षात घ्या. त्यामुळे हा आकडा निश्चितच 7,000 प्लस होणार, हे लिहून घ्या तुम्ही. त्याच्यामुळे 2 बँकांनी अजून रिपोर्ट केलेलंच नाहीये, तर ते जेव्हा त्यांच्या फायनल व्हॅकन्सीज डिक्लेअर करतील तेव्हा हा आकडा 7,000 पेक्षा जास्त असणार आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. पुढे येत असताना आपल्याला याचं सिलेक्शन प्रोसिजर बघितलं तर प्रिलिम्स एक्झाम, त्यानंतर मेन्स एक्झाम, इंटरव्ह्यू आणि त्यानंतर आपलं फायनल सिलेक्शन यावर डिपेंड असणार आहे. आता प्री मेन्स आणि फायनल सिलेक्शन हा पार्ट तर आहेच. पुढे आपल्याला बाकीच्या गोष्टी पण बघायच्यात, ज्यामध्ये आपण पुढचा पार्ट जर बघितला तर प्रिलिम्सचा पॅटर्न कोणता आहे, प्रिलिम्सचा कट ऑफ कोणता आहे, मला नोटिफिकेशनवर पण जायचं आहे, जे ऑफिशियल PDF दिलेली आहे त्याच्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. बघा, इंग्लिशसाठी 30 क्वेश्चन्स आहेत 30 मार्क्ससाठी, प्रत्येकाला 20-20 मिनिटाचा सेक्शनल टायमिंग आहे. कॉन्टसाठी 35 क्वेश्चन आहेत पण मार्क 30च आहेत. रिझनिंगला 35 क्वेश्चन आहेत पण मार्क 40 दिलेले आहेत. त्याच्यात वेटेज वाईज जर बघितला तर सगळ्यात सोपा हा मार्क स्कोरिंग असलेला सब्जेक्ट रिझनिंग आहे आणि रिझनिंगमध्ये तुम्हाला 40 मार्क भेटू शकतात, हे लक्षात ठेवायचं आहे. निगेटिव्ह मार्किंग ॲज इट इज आहे 0.25 पर रॉंग क्वेश्चन. 100 मार्क्सचा हा प्रिलिम्स आहे. सेक्शनल कट ऑफ प्रत्येक विषयाला असणार आहे. पण यापेक्षाही महत्त्वाचा पार्ट जो असणार आहे तो कट ऑफचा ट्रेंड आपल्याला बघायचा आहे. बघा, वर्ष 2022 पासून ते जागा कमी होत्या, पण जिथं या रेंज 3,000 ते 5,000 पर्यंत होता, त्या रेंजमध्ये आपल्या या सध्याच्या 2026च्या जागा या 7,000 प्लस असणार आहेत. तर कट ऑफचा आपल्याला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही, पण आपल्याला ट्रेंड माहिती असला पाहिजे. 22ला 49.75, 23ला 54.25, 24ला 48.50 आणि 2025ला 49.21 हा प्रिलिम्सचा कट ऑफ आहे. मग आता हा प्रिलिम्सचा कट ऑफ मागच्या 4 वर्षीचा जर बघितला तर त्यावरून तुम्ही एक ॲव्हरेज आकडा जरी काढला तर आपण 48 ते 50च्या दरम्यान कट ऑफ हा मागच्या 4 वर्षांचा लागलेला आहे. यावर्षी जागा थोड्या जास्त आहेत, तर आपण कट ऑफ 45च्या आसपास, 48च्या आसपास कन्सिडर करू शकतो. पण हे डिपेंड असेल की एक्झाम पॅटर्न कसा येणार आहे. एक्झाम पॅटर्नवर डिपेंड असतो कट ऑफ कसा लागणार आहे. पण ही गोष्ट आम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढे येत असताना त्यासोबत एक महत्त्वाची अनाउन्समेंट, जेही विद्यार्थी नवीन असतील, जुने असतील, तयारी तुमची पहिलेपासून चालू जरी असेल, तर पुढचे 30 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. पुढच्या 30 दिवसासाठी एक प्रिलिम्सची डेडिकेटेड बॅच, जी IBPS PO प्रीसाठी लाईव्ह बॅच असेल, ज्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सगळे व्हिडिओ ॲड असतील. तर ती बॅच मी, क्षितिज सर आणि शरद सर हे आपल्याला 6 जुलैपासून, आज 1 जुलै आहे, पुढच्या 6 दिवसानंतर
6 जुलैपासून ही बॅच अवेलेबल असणार आहे आपल्या संकल्प 247 ॲपवर, ज्यामध्ये क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश या तिन्ही विषयाचा पार्ट तुम्हाला पी-ओसाठी प्रिलिम्सला जेवढा एक्स्पेक्टेड आहे त्यापेक्षाही जास्त कव्हर केल्या जाईल. 6 जुलैला बॅच स्टार्ट होणार आहे, ज्याची फीस 3,000 आहे. पण इनिशियल काही 50 विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन पुरतीच ही फीस 1,500 असेल. आपल्याला यावर्षी या 7,000 प्लस जागांना स्वतःहून जॉबकडे जायचं असेल, तर पुढचे 30 दिवस महत्त्वाचे आहेत. 30 दिवसासाठी ही बॅच तुम्हाला अवेलेबल असेल, टिल एक्झाम अवेलेबल असेल. एक्झाम होईपर्यंत हे त्याची व्हॅलिडिटी असणार आहे. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना जॉइन करायचंय, पहिल्या 50 विद्यार्थ्यांना 1,500, 51 पासून सगळ्या विद्यार्थ्यांना फीस 3,000 झालेली असेल. त्यामुळे या बॅचचा आपण प्रिलिम्ससाठी विचार करायचा आहे. पुढे येत असताना आपण बघूया मेन्सचा पॅटर्न. प्रिलिम्सचा पॅटर्न ऑलरेडी सांगितलाय. मेन्सच्या बाबतीत जर बघितलं आपण, तर बघा रिझनिंग विषय पुन्हा एकदा 60 मार्क्ससाठी आहे. याच्यामध्ये वेटेज वाईज मेन्सचा जर पार्ट बघितला, रिझनिंग 40 क्वेश्चन आहेत, पण मार्क्स 60 आहेत. जनरल इकॉनॉमी, बँकिंग, डिजिटल, त्याच्यानंतर फायनान्शियल अवेअरनेस इन्क्लुडिंग आर-बी-आय सर्क्युलर, हा जी-एचा पार्ट 60 मार्क्ससाठीचा आहे. इंग्लिशचा 20 मार्क्ससाठीचा आहे. त्यानंतर डेटा एनालिसिस अँड इंटरप्रिटेशन 60 मार्क्स. त्यानंतर आपल्याला डिस्क्रिप्टिव्हमध्ये एसे आणि कॉम्प्रिहेन्शन जे नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे. ब्रॉडली इकॉनॉमिक, सोशल इश्यूज, इमर्जिंग ट्रेंड इन बँकिंग टेक्नॉलॉजी, करंट इव्हेंट्स, इथिक्सवर हे डिपेंड असेल. असा 25 मार्क्सचा डिस्क्रिप्टिव्हचा पेपर पण आपला इंग्लिशचा असणार आहे. त्यामुळे हा मेन्सचा पॅटर्न पूर्ण 200 प्लस 25 या पद्धतीने अवेलेबल असेल. याला पण सेक्शनल कट ऑफ असतो, याला पण निगेटिव्ह मार्किंग असते. त्यामुळे प्री प्लस मेन्स दोन्ही पार्ट आपल्याला कव्हर करणं गरजेचं आहे. आत्तापासून कव्हर करणं गरजेचं आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा पार्ट जो आहे तो मेन्सच्या कट ऑफचा. लक्षात घ्या, वर्ष 2022ला 71चा कट ऑफ होता. जागा त्यावेळेस कमी होत्या. 23 मध्ये पण 63चा कट ऑफ होता. त्यानंतर वर्ष 2024ला 66.50चा कट ऑफ आहे आणि वर्ष 2025 म्हणजे मागच्या वर्षीचा कट ऑफ जर बघितला तर 75.75 हा मेन्सचा कट ऑफ आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच पद्धतीने आमचं प्रिपरेशन चालू असणं गरजेचं आहे. बरं, यासाठी इम्पॉर्टंट टॉपिक जर बघितले तर IBPS ज्याही परीक्षा घेते त्याचा कुठलाही पॅटर्न चेंज नसतो. रिझनिंग असेल, क्वांट असेल किंवा इंग्लिश असेल, कोडिंग, अल्फाबेट टेस्ट, ब्लड रिलेशन, सिलॉग, इनइक्वालिटी, ऑर्डर रँकिंग, डिस्टन्स डिरेक्शन, पझल, सिटिंग अरेंजमेंट, डेटा सफिशियन्सी, डिसिजन मेकिंग, इनपुट आउटपुट हा बऱ्यापैकी मेन्सचा पार्ट. सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन, नंबर सिरीज, डेटा इंटरप्रिटेशन, पर्सेंटेज, रेशो, प्रॉफिट लॉस, SICI, अवरेज, मिक्सचर ॲलिगेशन, टाइम अँड वर्क्स, टाइम स्पीड डिस्टन्स, परम्युटेशन कॉम्बिनेशन, पार्टनरशिप आणि प्रॉब्लेम्स ऑन एजेस हा सिलेबस. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनाही लक्षात घ्यायचं आहे. याचा एखादा स्क्रीनशॉट जवळ ठेवायचा आहे. आपल्याला एवढे टॉपिक प्री आणि मेन्सला कामी येणार आहेत. रीडिंग कॉम्प्रेन्शनचा इम्पॉर्टंट पार्ट, पॅराजंबल्ड, क्लोज टेस्ट, एरर डिटेक्शन, व्होकॅब्युलरी, मॅच द कॉलम, वर्ड्स ऑफ फिलर्स हा पार्ट आम्हाला इंग्लिशसाठी महत्त्वाचा आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे येत असताना आपल्याला नवीन विद्यार्थी जे आहेत, जे फर्स्ट टाईमच IBPS PO देणार आहेत, जे आत्ता कुठल्यातरी बॅचेसमध्ये आहेत, त्या सगळ्यांनी पहिले तो फॉर्म बिलकुल भरायचा आहे. फॉर्म भरायचा आहे, या सगळ्या एक्झामचा अनुभव घ्यायचा आहे. याच्यासाठी आपल्या डेली मॉक टेस्ट चालू असणं गरजेचं आहे. जर आपला प्रॉपर सिलेबस संपलेला असेल तर बँकिंग अवेअरनेस डेली करावं लागेल, करंट अफेअर्स डेली करावं लागेल, त्याला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून रिव्हिजन करावं लागेल. क्वांटची स्पीड इम्प्रूव्हमेंट, तुमचं डेली स्पीड मॅथची प्रॅक्टिस करून तुमच्या छोट्या-छोट्या गोष्टी, पाढे असतील, कॅल्क्युलेशन्स असतील, हा पार्ट, स्क्वेअर, क्यूब हा पार्ट करून स्पीड इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. रिझनिंगसाठी सगळ्यात महत्त्वाचं प्रॅक्टिस आहे, त्याच्या डेली मॉक देणं गरजेचं आहे. डिस्क्रिप्टिव्ह रायटिंगची प्रॅक्टिस ही आपल्याला आत्तापासून करायची, जेणेकरून मेन्सला त्याचं टेन्शन येणार नाही. प्रिव्हियस इयरचे पेपर सॉल्व्ह करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. रिव्हिजन इज द की, म्हणजेच आपल्याला झालेला सगळा पार्ट सतत मोस्टली जनरल अवेअरनेसचा हा रिवाईज करावा लागेल. सतत रिव्हिजन त्याचं करणं गरजेचं आहे. पुढे येत असताना ग्रॅज्युएट पासून बँक ऑफिसर पर्यंतचा प्रवास हा IBPS PO मध्ये आपल्याला भेटतो. ऑफिसर लाईफस्टाईल प्लस रिस्पेक्ट प्लस सॅलरी हे ऑलरेडी सांगितलंय. इंडियाचा मोस्ट प्रेस्टिजियस बँकिंग ऑफिसर एक्झाम आहे ही. गव्हर्नमेंट बँकिंग करिअर आहे, हाय सॅलरी आहे, फास्ट प्रमोशन आहे, लीडरशिप ऑपॉर्च्युनिटी आहे, जॉब सिक्युरिटी आहे, पॅन इंडिया करिअर ग्रोथ आहे. ऑल ओव्हर इंडिया आपल्याला कुठेही पोस्टिंग भेटू शकते. त्यामुळे एक चांगला ऑफिसर पदाचा जॉब आपल्या पुढे हा आलेला आहे. बॅचच्या बाबतीत मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की आपली 6 जुलैपासून बॅच चालू होत आहे. पण इथं मी थँक्यू न म्हणता आपल्याला नोटिफिकेशनवर पण जायचं आहे. नोटिफिकेशन मधले काही महत्त्वाचे मुद्दे मी बऱ्यापैकी हे कव्हर केलेलेच आहेत. पण ॲक्चुअल नोटिफिकेशन जे आलेलं आहे त्यामध्ये बघा, हे नोटिफिकेशनची डेट आलेली आहे रजिस्ट्रेशन 1 जुलैपासून 21 जुलै.
21 जुलै ही शेवटची तारीख आहे, लक्षात ठेवायचं आहे. पेमेंट करण्याची लास्ट डेट पण 21 जुलै आहे. पण इथं प्रिलिम्सची डेट जर बघितली आपण, तर ऑगस्ट सांगितली. मी ऑलरेडी तुम्हाला इथं सांगितलंय 22 आणि 23 ऑगस्टला प्रिलिम्स तुमची होणार आहे. मेन्सच्या बाबतीत ऑलरेडी सांगितलं, की ऑक्टोबर त्यांनी सांगितलंय 4 ऑक्टोबरला आपली मेन्स होणार आहे. हा पार्ट लक्षात ठेवायचा आहे. पुढे येत असताना महत्त्वाच्या गोष्टी या नोटिफिकेशनमध्ये काय दिलेल्या आहेत? बघा, महत्त्वाच्या गोष्टी या नोटिफिकेशनमध्ये जर बघितल्या, मी याच्यात काही गोष्टी हायलाइट करून ठेवलेल्या आहेत. बँकांची नावं मी ऑलरेडी सांगितले, की कोणत्या बँकांची ही रिक्रुटमेंट आहे. सॅलरीवाला पार्ट ऑलरेडी सांगितलाय. बेसिक पे 48,480 प्लस पुढे 2,000 हे वाढत जाणारं इन्क्रिमेंट या पद्धतीने 85,920 या पद्धतीनं आपलं सॅलरी असू शकते. एलिजिबिलिटी एनी ग्रॅज्युएट आहे, हे आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे. पुढं एजच्या बाबतीत 20 ते 30 हे पण मी कव्हर केलेलं आहे. एज रिलॅक्सेशन बघितलं तर एस-सी-एस-टी कॅन्डिडेटला 5 वर्ष, ओ-बी-सीसाठी 3 वर्ष, जे पर्सन्स विथ डिसॅबिलिटी आहेत त्यांना 10 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅनला 5 वर्षाचं हे एज रिलॅक्सेशन यामध्ये दिलेलं आहे. पुढचा महत्त्वाचा हायलाइट केलेला एखादा मुद्दा जर याच्यामध्ये बघितला, तर बघू, हे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. आपल्या ए-बी-डी संकल्पवर हे ऑलरेडी पोस्ट केलेलं आहे. तिथं पण विद्यार्थी वाचण्यासाठी कंटाळा करतायत. महत्त्वाच्या गोष्टी ई-डब्ल्यू-एसचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याचा क्रायटेरिया दिलेला आहे. ई-डब्ल्यू-एस आपल्याला सेंट्रलमधलंही लागेल. ओ-बी-सी सर्टिफिकेट पण आपल्याला सेंट्रलचं पण लागणार आहे, हे लक्षात ठेवा. आत्तापासून ओ-बी-सीचं सर्टिफिकेट सेंट्रलचं काढून ठेवा. एनी ग्रॅज्युएशन आपल्याला ह्याचा एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया दिलेला आहे. हे 21 जुलै 2007 त्याची कट ऑफ डेट दिलेली आहे. पुढे येत असताना फीसच्या बाबतीत आहे. एस-सी-एस-टी, पी-डब्ल्यू-डीला 175, 850 आहे. बाकी अदर कॅटेगरीजसाठी. ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया प्रिलिम्स टेस्टचा मी ऑलरेडी सांगितलंय. 100 मार्कची प्री आहे. 100 क्वेश्चन त्याचे असतील. क्वांट, एल-आर, इंग्लिश याच्यामध्ये आहे. मेन्सचा पॅटर्न पण ऑलरेडी मी सांगितलेला आहे, ज्यामध्ये क्वांट, एल-आर, इंग्लिश, जी-ए आणि डिस्क्रिप्टिव्ह. इंग्लिश सोबत डिस्क्रिप्टिव्ह हा पार्ट आहे. डिस्क्रिप्टिव्हसाठी एसे कॉम्प्रिहेन्शन ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं आहे. या पद्धतीने असणार आहे. पेनल्टीच्या बाबतीत पण सांगितलेलं आहे. पेनल्टी आपल्याला 0.25 लागणार आहे निगेटिव्ह मार्क्ससाठी. निगेटिव्ह मार्किंग याला असणार आहे. ओके. पुढे येत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला याच्यात डॉक्युमेंट वाईज पण सांगितलेल्या आहेत, की ज्या आपल्याला डूज अँड डोंट्समध्ये दिलेल्या आहेत. ज्यामध्ये आपल्याला मॅन्डेटरी काही सिग्नेचर कोणत्या फॉन्टमध्ये पाहिजे किंवा बोल्ड लेटरमध्ये चालते, नाही चालत, हा पण पार्ट इथं दिलेला आहे. शेवटी कुठं असेल ते एकदा बघून घेऊ आपण, याच्यात काही ॲडिशनल गोष्टी दिल्या आहेत का? बायोमेट्रिक वगैरे डॉक्युमेंट्स कोणते लागतील आपल्याला, आधार कार्ड, पॅन कार्ड, ह्या सगळ्या गोष्टी तर आहेत. सिग्नेचर हे कॅपिटल लेटरमध्ये नसलं पाहिजे, इथं दिलेलं आहे. त्यानंतर अजून महत्त्वाचा पार्ट, कॉल लेटर फॉर प्रिलिम्स वगैरे, वगैरे दिलंय. प्रिलिम्सचं कॉल लेटर जमा ठेवायचं आहे. हे आपल्याला मेन्ससाठी पण लागणार आहे, जेव्हा आपली प्रिलिम्स होणार आहे त्याच्यानंतरचं. प्रोसिजर आपल्याला ibps.in साईटवर जायचं आहे. तिथं फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब, हँड रिटन डिक्लेरेशन, 10वी-12वीचे मार्क्स, तुमचे ग्रॅज्युएशनचे मार्क्स हे तुमच्याकडे तयार असले पाहिजे. हे अप्लाय करताना तुम्हाला कामी देणार आहेत. पुढे येत असताना काही डूज अँड डोंट्स याच्यामध्ये दिलेले आहेत का, एकदा चेक करूया. बाकी ऑलमोस्ट सगळंच्या सगळं नोटिफिकेशन आपण बघितलेलं आहे. ह्याच्यात काय दिलेलं आहे, एस-सी-एस-सी कॅन्डिडेटसाठी काही चेंजेस आहेत का वगैरे, काही दिलेलं नाहीये जास्त. पुढं चलो, बाकी आता जनरल इन्फॉर्मेशन आहेत, ज्यामध्ये शेवटी आय थिंक मी एक कॉलम बघितला होता डूज अँड डोंट्सचा. याच्यात तुम्हाला डिक्लेरेशनवाला पार्ट पण ऑलरेडी दिलेला आहे. तर डिक्लेरेशन ही आपण बघून घ्यायचं आहे. डिक्लेरेशन त्याच पद्धतीने बघून घ्यायचं आहे. व्हॅकन्सीजवाला पार्ट ऑलरेडी मी बोललेलो आहे, की कोणत्या बँकेत कोणत्या किती जागा दिलेल्या आहेत. एक्झामचे सेंटर्सवाला पार्ट जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये जर आपण आलो, तर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर आपल्याला अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नाशिक, नवी मुंबई, एम-एम-आर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, हे सगळीकडेच आहे. ऑलमोस्ट मेन्सला पण तेच आहेत. याच्यामध्ये काही कट झालेत. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे हे मेन्सचे सेंटर्स आहेत. प्री आणि मेन्सचे सेंटर्स तिथे दिलेले आहेत. डॉक्युमेंटच्या साईज वगैरे, हा सगळ्यात महत्त्वाचा डूज अँड डोंट्सचा एक पार्ट दिलेला आहे. यामध्ये एन्श्युअर की फोटो कॅप्चर अगेन्स्ट अ लाईट कलर्ड प्रिफरेबली व्हाईट बॅकग्राऊंडचा असला पाहिजे. स्ट्रेट बघा, आपल्याला वेब कॅमनं पण आपल्याला एक सेल्फी टाईप फोटो द्यावा लागतो. जनरली त्याचा बॅकग्राऊंड व्हाईट ठेवा, हे असं त्यांचं म्हणणं आहे. स्मॉल साईजमध्ये फोटोग्राफ नसला पाहिजे. कलर्ड ग्लास, सनग्लास टाकलेल्या नसतील. आपल्याला कॅप नसलेली पाहिजे. शॅडो नसावी.
डार्कमध्ये फोटो घेतलेला नसावा असं सांगितलंय. सिग्नेचरची साईज, लेफ्ट थंबची साईज, डिक्लेरेशनचा हँड रिटन डिक्लेरेशनचा पार्ट इथं दिलेला आहे. हे बघा, डिक्लेरेशन इथं तुम्हाला पूर्ण दिलेलं आहे. हे डिक्लेरेशन जशाला तसं चेक करून तुमचं नाव हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी हे जशाला तसं कॉपी पेस्ट करून आपल्याला तिथं अपलोड करायचे. त्याच्या साईज पण दिलेल्या आहेत 500 KB वगैरे. तर हे आपण एक टोटल पार्ट एकदाच सेव्ह करून ठेवायचा आहे. बाकी सगळ्या रेग्युलर इन्स्ट्रक्शन आहेत. ह्यापेक्षा काही नवीन नाहीये. पॅटर्न बऱ्यापैकी सेम आहे. प्रीचा पण मेन्सचा पण जागा वाढलेल्या आहेत. अपॉर्च्युनिटी चांगली आहे. SBI प्रोबेशनरी ऑफिसर ऑलरेडी नोटिफिकेशन आलेलं आहे. त्याची एक्झाम ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आहे. याची ऑगस्टच्या ऑलमोस्ट तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये आहे. AFOची तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये आहे. कंबाईन क्वांट LR इंग्लिश कॉमन सिलेबसवर आम्हाला एकदाच भरपूर एक्झाम IBPSनं आणून दिलेल्या आहेत. आता नाही तर कधी नाही अशीच आपली सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे अशा एक्झामला आपण सोडायचं नाहीये. नवीन बॅच आपल्याला या IBPS POसाठी 6 जुलैपासून संकल्प 247 ॲपवर स्टार्ट होते. काही याच्यामध्ये डाऊट आले तर तुम्हाला 9970233321 या नंबरवर कॉल करायचा आहे. त्या बाबतीत तुम्हाला कंप्लीट गाईडन्स त्यामध्ये भेटणार आहे. तर आलेलं नोटिफिकेशन स्वतःही केअरफुली बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला. विद्यार्थ्यांनाही असे विद्यार्थी जे नवीन आहेत, फायनल इयरचं आत्ताच जस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करून बँकिंगची तयारी करतायत, या विद्यार्थ्यापर्यंत पण हा व्हिडिओ पोहोचायचा आहे. तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला यासाठी सगळ्यांचे धन्यवाद.